last lecture we have seen the different terms including in spectrometry. The one term it is important in the determination of absorbance of particular solution, that is path length. It is the internal thickness, cell or cuvette in which the sample is taken. It is expressed in सेंटीमीटर. सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही कलरोमीटरचा एक्सपेरिमेंट केलाही असेल. तर कलरोमीटरच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण जे काही सॅम्पल घेतो ते सॅम्पल कशामध्ये घेत असतो आपण? एक ग्लासच्या सेलमध्ये घेतो. त्यालाच काय म्हणतात? कवेट म्हणतात. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये आपण सोल्युशन घेतल्यानंतर त्याचं काय मोजत असतो आपण? ॲब्सॉर्बन्स मोजत असतो. बरोबर आहे. मग याच्यामध्ये पाथ लेंथ हा ॲक्च्युली काय याच्यामध्ये डिटर्मिनेशन असतं पाथ लेंथचं, ते आपण बघणार आहे. वेन अ बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट of radiant power P0 incident upon a homogeneous medium of thickness B, the part of incident beam is absorbed by the medium and remaining part of it is transmitted. This transmitted radiant power is denoted by P. आता आपण हे जे खाली जी डायग्राम पाहतोय ही कवेट सेल दिलेली, बरोबर. त्याच्यामध्ये काय भरलेलं आहे? सोल्युशन भरलेलं आहे. याच्यामध्ये बी हा जो लिहिलेला आहे, बरोबर आहे, याला काय म्हणतो आपण? दॅट इज द पाथ लेंथ. त्याचं काय युनिट काय, सॉरी, त्याचं काय पाथ लेंथ कशाने डिनोट केला जातं? बीने डिनोट केला असतो. बरोबर आहे. दिस इज द रॅडियंट पॉवर विच इज इन्सिडंट अँड इट इज डिनोटेड बाय P0 and this is radiant power which is transmitted and it is denoted by P. आता याच्यामध्ये आपण काय पाहतोय? वेन बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ रॅडियंट पॉवर P0. आता इथून आपण काय करतोय? एक बीम पास करतोय सोर्समधून. बरोबर आहे. कोणावर पास करतोय? तर सोल्युशनवर. मग रॅडियंट पॉवर काय करतोय आपण? इन्सिडेंट करतोय, म्हणजे सॅम्पलवर. याच्यामध्ये अ पार्ट ऑफ रेडिएशन इज ॲब्सॉर्ब बाय पर्टिक्युलर सॅम्पल. म्हणजे याच्यामध्ये काही ॲटम्स असतील, काही पार्टिकल्स असतील, तर काय करतील? लाईट काय करतील? ॲब्सॉर्ब करतील. बरोबर आहे. आणि रिमेनिंग लाईट काय करतील? ट्रान्समिट करतील. बरोबर आहे. रिमेनिंग लाईट ट्रान्समिट करतील म्हणजे काय? ते अनॲब्सॉर्ब असेल. बरोबर आहे. मग अनॲब्सॉर्बलाच काय म्हणतो आपण? ट्रान्समिट लाईट म्हणतो. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये रॅडियंट पॉवर इन्सिडेंट P0 ने डिनोट केला जातो आणि रॅडियंट पॉवर ट्रान्समिटेड कशाने डिनोट केला जातो? P ने. आणि हे दिसते तुम्हाला, हे काय असतं? दॅट इज B. B मीन्स वॉट? पाथ लेंथ. C मीन्स वॉट? कॉन्सन्ट्रेशन. A मीन्स वॉट? ॲब्सॉर्प्टिव्हिटी. ठीक आहे. नेक्स्ट, लॅम्बर्ट्स लॉ. आता कलरीमीटरचं जर आपल्याला एखादा एक्सपेरिमेंट करायचं असेल तर त्याच्या पहिले आपल्याला काय समजून घ्यायला पाहिजे? लॅम्बर्ट्स लॉ. बरोबर आहे. आणि एक अजून सायंटिस्ट आहे बियर्स लॉ. मग लॅम्बर्ट्स आणि बियर्स लॉने काय डिफाईन केलेलं आहे ते आपण आज पाहणार आहेत. बरोबर आहे. मग लॅम्बर्ट्स लॉ मध्ये काय म्हणतोय तो? द अमाऊंट ऑफ लाईट ट्रान्समिटेड डिक्रीजेस एक्सपोनेन्शियली विथ इन्क्रीज इन पाथ लेंथ, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? डायमीटर ऑफ द कवेट or thickness of the colored solution through which the light pass. That is, the amount of light absorbed by colored solution depends upon path length of cuvette or thickness or depth of the colored solution. म्हणजे याचा अर्थ काय आहे? लॅम्बर्ट्स लॉ काय म्हणतो? जर एखादा लाईट ती जर आपण पास केली तर पास केल्यानंतर कुठून जातो तो? सोल्युशन मधून पास होत असतो. तो सोल्युशन मधून पास होत असताना अमाऊंट ऑफ लाईट काय करणार आहे? तो ॲब्सॉर्ब करणार आहे. तर अमाऊंट ऑफ लाईट ॲब्सॉर्ब केल्यानंतर जो काय रिमेनिंग लाईट राहील तो काय राहील? ट्रान्समिट होईल. बरोबर आहे. मग याच्यामध्ये ट्रान्समिटन्स जो आहे तो कशावर डिपेंड आहे? तर पाथ लेंथ ऑफ दी कवेटवर डिपेंड आहे. बरोबर आहे. किंवा थिकनेस ऑफ दी कवेटवर डिपेंड आहे. म्हणून इथं काय म्हटलंय आपण? T is equal to P upon P0 is equal to 10⁻⁻ काय म्हटलंय? KB. आता हा T म्हणजे काय? ट्रान्समिटन्स.
P म्हणजे काय रॅडियंट पॉवर, P0 म्हणजे काय रॅडियंट पॉवर इन्सिडेंट, P म्हणजे काय रॅडियंट पॉवर ट्रान्समिटेड इज इक्वल टू 10⁻⁻ kb. हा कशाने डिनोट केला आपण, इक्वेशन नंबर 1 ने केलेलं आहे. आता के म्हणजे काय कॉन्स्टंट, बी म्हणजे काय पाथ लेंथ. तुम्हाला सांगितलं ट्रान्समिटन्स कशावर डिपेंड आहे, पाथ लेंथवर डिपेंड आहे. टी इज इक्वल टू काय म्हटलंय ट्रान्समिटन्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. इक्वेशन 1 आपण काय घेतोय लॉग घेतोय. बरं इथं काही लॉग ऑफ टी आलं खाली, लॉग ऑफ पी अपॉन P0. इथं पण लॉग जर घेतला तर 10ची टर्म चालली जाते, 10 आणि लॉग कॅन्सल झाला म्हणजे इथं काय आला -kb आला. बरोबर. पण सगळ्यांना माहिती आहे ही जी मायनस टर्म जी तिकडं आपण बाहेर देतोय, मायनस लॉग ऑफ टी इज इक्वल टू काय आली kb. दॅट इज इक्वेशन नंबर 2. पण आपल्याला माहिती आहे की ॲब्सॉर्बन्स इज इक्वल टू काय असतो मायनस लॉग ऑफ टी. मागचे आपण काही टर्म्स पाहिल्या इम्पॉर्टंट टर्म्स, त्याच्यामध्ये ॲब्सॉर्बन्स काय पाहिला इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ टी. देन इक्वेशन 2 बिकम्स व्हॉट, ए इज इक्वल टू के इंटू बी. मायनस लॉग ऑफ टीची किंमत जर आपण पुट केली बरोबर आहे तर इथं काय आलं ए आला. बरोबर आहे. मग इज इक्वल टू काय आला के बी. हे झालं तुमचं लॅम्बर्ट्स लॉ. मग याच्यावरून काय डिसाईड केलं आपण की ॲब्सॉर्बन्स ऑफ द सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पाथ लेंथ ऑफ द ॲब्सॉर्बिंग मीडियम. म्हणजे लॅम्बर्ट्स लॉने काय म्हटलंय तर ॲब्सॉर्बन्स कोणावर डिपेंड आहे, पाथ लेंथ ऑफ द कवेट. दॅट इज कॉल्ड लॅम्बर्ट्स लॉ. Beer's law. When a monochromatic light is passed through a colored solution, amount of light transmitted decreases exponentially with increase in concentration of colored solution. आता Beer's law मध्ये महत्वाची टर्म काय दिसते तुम्हाला, कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे याच्यामध्ये काय डिपेंड आहे, ॲब्सॉर्बन्स कशावर डिपेंड असतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ कलर्ड सबस्टन्स. मग याच्यामध्ये काय आलेलं आहे, द अमाऊंट ऑफ लाईट ॲब्सॉर्ब बाय कलर्ड सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्टन्स इन द कलर्ड सोल्युशन. मग इथं काय म्हटलंय, टी इज इक्वल टू पी अपॉन P0 इज इक्वल टू 10⁻⁻k'(c). याच्यात फक्त एकमेव असा बदल आहे काय, तर लॅम्बर्ट्स लॉ मध्ये इथं काय होता, लॅम्बर्ट्स लॉ मध्ये इथं काय होता के होता. मग इथं बियर्स लॉ मध्ये काय येतोय k' येतोय इंटू सी. लॅम्बर्ट्स लॉ मध्ये काय होतं इथं बी होतं, इथं काय आलंय सी. मग इथं के इज इक्वल टू कॉन्स्टंट, सी म्हणजे काय मग कॉन्सन्ट्रेशन, आणि टी म्हणजे काय ट्रान्समिटन्स. नेहमीप्रमाणे इक्वेशन 1 ला काय घ्यायचं आपण लॉग घ्यायचा. बरोबर आहे. लॉग ऑफ टी इज इक्वल लॉग ऑफ पी अपॉन P0 मायनस k'(c). 10 आणि लॉग कॅन्सल झाला, मायनस लॉग ऑफ टी काय आला मग k'(c) आला. मागच्या सारखंच मायनस लॉग ऑफ टी माहिती आहे आपल्याला, म्हणजेच काय ॲब्सॉर्बन्स. देन इक्वेशन 2 बिकम्स ए इज इक्वल टू k'(c). म्हणजे याचा अर्थ काय, absorbance of the solution is directly proportional to concentration of the absorbing species. म्हणजे बीएस लॉ काय म्हणतो, ॲब्सॉर्बन्स हे कोणावर डिपेंड आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. हा लॉ जो पाहतोय आपण हा कंबाईन लॉ आहे, लॅम्बर्ट्स लॉ आणि बियर्स लॉ. मग याच्यामध्ये काय म्हटलंय आपण, इट इज एक्सप्रेस्ड ॲज अमाऊंट ऑफ लाईट ट्रान्समिटेड थ्रू अ कलर्ड सोल्युशन decreases exponentially with increase in concentration of colored solution. Repeat झालंय, increase in concentration of colored solution and increase in path length of the cuvette or thickness of the colored solution. मग लॅम्बर्ट्स आणि बियर्स लॉ मध्ये, लॅम्बर्ट्स लॉ मध्ये काय पाहिलं आपण कॉन्सन्ट्रेशन पाथ लेंथ ऑफ द कवेट म्हटलं, आणि बियर्स लॉ मध्ये काय पाहिलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ कलर्ड सोल्युशन पाहिलं. बरोबर आहे. म्हणून आता आपल्याला माहिती आहे मायनस लॉग ऑफ टी इज इक्वल टू लॉग ऑफ पी अपॉन P0 इज इक्वल टू मायनस के. हा काय आला लॅम्बर्ट्स लॉ. k' हा काय आला बियर्स लॉ. बी म्हणजे हा काय आला लॅम्बर्ट्स लॉ. सी म्हणजे काय आला हा कोणामध्ये दिसतो सी बियर्स लॉ मध्ये. बरोबर आहे. हा कंबाईन लॉ आला म्हणजे मायनस लॉग ऑफ टी इज इक्वल टू लॉग ऑफ पी अपॉन P0 इज इक्वल टू ए इंटू बी इंटू सी. आपण ए म्हणजे काय घेतोय दॅट इज ॲब्सॉर्प्टिव्हिटी कॉन्स्टंट. ए म्हणजे काय घेतोय आपण ॲब्सॉर्प्टिव्हिटी कॉन्स्टंट. कशाने डिनोट केलं, ए इज इक्वल टू काय के इंटू के डॅश. बरोबर आहे. सगळ्यांना माहिती आहे. हां सॉरी, हेन्स वी कॅन राईट ए इज इक्वल टू ABC. आता ए ची किंमत आपण काय टाकली, आता मायनस लॉग ऑफ टी आपल्याला माहिती काय ॲब्सॉर्बन्स. हे मागच्या स्लाइडमध्ये लिहिले आपण मायनस लॉग ऑफ टी इज इक्वल टू काय लिहिलंय ॲब्सॉर्बन्स लिहिलेलं आहे. बरोबर आहे. दिसते सगळ्यांना.
मग काय आलेलं ए इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ टी, म्हणजे हा ए ची किंमत इथं पुट केली म्हणजे काय आलं इथं ए इज इक्वल टू व्हॉट ए बी सी. दिस इज द कॅपिटल ए. बरोबर आहे. कॅपिटल ए मीन्स व्हॉट ॲब्सॉर्बन्स, स्मॉल ए मीन्स व्हॉट ॲब्सॉर्प्टिव्हिटी. ठीक आहे. ए इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ टी हे माहिती आहे आपल्याला. टीची किंमत काय टाकणार आपण, सॉरी मायनस, इथं मायनस दिसतंय, मायनसला पहिलं काय करून घ्यायचं प्लस करून घ्यायचं. मग मायनसला प्लस करायचं असेल तर टीचं काय घेऊन घ्यायचं रेसिप्रोकल घेऊन घ्यायचं, म्हणजे लॉग ऑफ 1/t. टी इज इक्वल टू माहिती आहे आपल्याला काय मागच्या याच्यात पहा टी इज इक्वल टू काय घेतो P/P0. बरोबर. मग आपण याच्यामध्ये टीची किंमत जर P/P0 जर टाकली 1/P/P0 बरोबर आहे. मग P0 वरती चालला जाईल, लॉग ऑफ P0 अपॉन काय झालं P इज इक्वल टू व्हॉट A इंटू B इंटू C. हे ऑलरेडी आहेच. बरोबर आहे. याच्यामध्ये ए म्हणजे काय ॲब्सॉर्प्टिव्हिटी, बी म्हणजे काय पाथ लेंथ, सी म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन इन ग्रॅम्स पर लिटर. वेन कॉन्सन्ट्रेशन इन मोल्स पर लिटर. आता इथं वरती काय होतं कॉन्सन्ट्रेशन काय होतं ग्रॅम्स पर लिटर. आता मग जर कॉन्सन्ट्रेशन हे मोल्स पर लिटर मध्ये असेल आणि पाथ लेंथ हे जर सेंटीमीटर मध्ये असेल देन ए इज इक्वल टू काय असतो एप्सिलॉन बी इंटू व्हॉट सी. बरोबर आहे. मग आता इथं मध्ये एप्सिलॉन म्हणजेच काय मोलर ॲब्सॉर्प्टिव्हिटी. सगळ्यांना लक्षात घ्या, एप्सिलॉन म्हणजे काय मोलर ॲब्सॉर्प्टिव्हिटी. मग मोलर ॲब्सॉर्प्टिव्हिटी डेफिनेशन काय आहे, इट इज डिफाइंड ॲज अ पाथ लेंथ इज 1 सेंटीमीटर अँड कॉन्सन्ट्रेशन काय असतो 1 मोल्स पर लिटर. बरोबर आहे. पाथ लेंथ काय म्हटलंय 1 आणि कॉन्सन्ट्रेशन पण काय 1 मोलच आहे. मग बी ची किंमत जर 1 टाकली आणि सी ची किंमत जर 1 टाकली त्यात ॲब्सॉर्बन्स म्हणजेच काय होऊन जातो डायरेक्टली मोलर ॲब्सॉर्प्टिव्हिटी होऊन जाते. बरोबर आहे. म्हणजे ए इज इक्वल टू काय होऊन जातो एप्सिलॉन, किंवा बी आणि सी काय असेल 1 असेल तेव्हा. मोलर ॲब्सॉर्प्टिव्हिटी युनिट काय आलं लिटर पर मोल पर सेंटीमीटर. ठीक आहे. थँक्यू.